मुंबई एक शहर नाही तर सत्ता, पैसा, प्रशासन आणि राजकारण याचं केंद्र आहे. देशाची आर्थिक राजधानी ओळख असलेल्या या शहरावर राज्य करणारी संस्था म्हणजे मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेला अर्थसंकल्प हजारो कोटींचा असतो. त्यामुळे इथे महापौर म्हणजे केवळ औपचारिक पद नसून तो राजकीय ताकदीचा, प्रभावाचं आणि सत्तेचं केंद्राचं प्रतीक मानला जातो. अशा या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाने अचानक एक नाव जाहीर केलं आणि त्या क्षणी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं. ते नाव रितू तावडे. नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्ही पाहतात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. एकाच वेळी अनेक प्रश्न उपस्थित झाले. रितू तावडे नेमक्या कोण आहेत? भाजपाने त्यांनाच मुंबईचं महापौर का बनवलं? त्यांचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी असणं हे कारण भाजपासाठी किती निर्णायक ठरलं? आज या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अत्यंत सविस्तर तथ्याच्या आधारावर आणि राजकीय रणनीती समजून घेणारा उलगडा करणार आहोत. मुंबई महानगरपालिका गेल्या अनेक दशकापासून एका विशिष्ट राजकीय प्रभावाखाली राहिलेली आहे. मराठी अस्मिता, स्थानिक नेतृत्व आणि मुंबईवर हक्क सांगणारा मराठी माणूस हा मुद्दा कायम केंद्रस्थानी राहिला. मुंबईच्या राजकारणात मराठी ओळख ही केवळ भावनिक बाब नसून ती थेट सत्तेशी जोडलेली राहिलेली आहे. मात्र बदलत्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने हळूहळू मुंबईत आपली पायाभरणी मजबूत करत नेली. नगरसेवक, आमदार, खासदार आणि पक्ष संघटना या सगळ्या पातळ्यांवर सातत्याने काम करत भाजपाने मुंबई महानगरपालिका वर्चस्व मिळण्याची रणनीती आखली. ही रणनीती केवळ निवडणूकपुरती मर्यादित नव्हती, तर दीर्घकालीन सत्ता स्थापनेचा तो एक भाग होता. परंतु जेव्हा प्रत्यक्ष महापौर पदाचा प्रश्न आला तेव्हा भाजपासमोर एक मोठा पेच निर्माण झाला. मुंबई म्हणजे मराठी अस्मिता आहे, पण त्याचवेळी मुंबई हे बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक शहर देखील आहे. गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय अशा विविध समाजाचं हे शहर आहे. अशा ठिकाणी केवळ पक्षनिष्ठा पुरेशी ठरणार नव्हती. महापौर पदासाठी अशी व्यक्ती हवी होती जी मराठी ओळख जपणारी असेल, महिला नेतृत्वाचं प्रतिनिधित्व करेल, प्रशासकीय अनुभव असलेली असेल आणि सर्व समाजांमध्ये स्वीकारार्ह असेल. आणि इथेच पुढे नाव आलं रितू तावडे. या घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 132 मधून निवडून आलेल्या नगरसेविका आहेत. घाटकोपर हा मतदारसंघ नेहमीच गुजराती बहुल म्हणून ओळखला जातो. अशा मतदारसंघातून मराठी समाजातील महिला नगरसेविका निवडून येणं आणि सातत्याने निवडून येत राहणं हे काम सोपं नाही. मात्र रितू तावडे यांनी करून दाखवलं. याच ठिकाणी त्यांच्या राजकीय ताकदीचं पहिलं मोठं लक्षण दिसून येतं. भाषा, समाज आणि जात या पलीकडे जाऊन लोकांशी थेट संपर्क साधण्याची आणि विश्वास निर्माण करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. म्हणूनच त्या विविध समाजांमध्ये स्वीकारल्या गेल्या. रितू तावडे या मूळच्या मराठा समाजातील आहेत आणि त्यांची ओळख एक खंबीर मराठी महिला नेता अशी आहे. आजच्या राजकारणात मराठी चेहरा असणं हा केवळ भावनिक मुद्दा राहिलेला नाही, तर तो थेट रणनीतीचा भाग बनलेला आहे. भाजपाला हे पूर्णपणे ठाऊक आहे की मुंबईची सत्ता टिकवायची असेल तर मराठी माणसाला सोबत न्यायलाच लागेल. आणि म्हणूनच रितू तावडे यांची निवड हा योगायोग नसून अत्यंत विचारपूर्वक खेळलेला मास्टरस्ट्रोक मानला जातो. त्यांचा राजकीय प्रवास आजचा नाही. रितू तावडे गेले 3 टर्म मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. सातत्याने निवडून येणं म्हणजे केवळ पक्षाची ताकद नसते, तर स्थानिक पातळीवर केलेलं काम, लोकांशी असलेला संपर्क आणि निर्माण झालेला विश्वास यांचं ते एक प्रतिबिंब असतं. नगरसेविका म्हणून त्यांनी पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, पालिका शाळा, महिला प्रश्न आणि स्थानिक नागरिक समस्या या सगळ्या मुद्द्यांवर सातत्याने काम केल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे त्या BMC शिक्षण समितीच्या अध्यक्ष राहिल्या आहेत. मुंबईतील पालिका शाळा म्हणजे लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचा आधार. त्या विभागाच्या नेतृत्व करणं म्हणजे केवळ प्रशासकीय जबाबदारी नव्हे, तर सामाजिक जबाबदारी देखील आहे. या काळात त्यांनी प्रशासकीय समन्वय साधणं, शिक्षणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर काम केलं अशी त्यांची प्रतिमा आहे. राजकारणात फक्त निवडणूक जिंकणं महत्त्वाचं नसतं, तर पक्ष संघटनेत भूमिका बजावणंही तितकंच आवश्यक असतं. रितू तावडे या भाजपाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिल्या आहेत. महिला मोर्चा म्हणजे केवळ महिला कार्यकर्त्यांचा मंच नाही, तर भाजपासाठी एक मोठं सामाजिक इंजिन आहे. महिला कार्यकर्ता
आणि महिला प्रश्न या सगळ्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे। त्यामुळेच भाजपाला त्या एक विश्वासार्ह आणि अनुभवी संघटनात्मक चेहरा वाटतात। आता पुन्हा एकदा मुख्य प्रश्नाकडे वळूया। भाजपाने ऋतू तावडे यांनाच मुंबईचा महापौर का बनवलं? त्यामागचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची मराठी ओळख। मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी हा मुद्दा वेळोवेळी उफळून येतो। अशा परिस्थितीत भाजपाने जाणीवपूर्वक मराठा समाजातील महिला पुढे केली। हा थेट संदेश आहे की मुंबईवर मराठी माणसाचाच हक्क आहे आणि भाजप तो हक्क नाकारत नाही। दुसरं कारण म्हणजे महिला नेतृत्व। महापौरपद महिलेसाठी राखीव असताना एक अनुभवी महिलेला पुढे करणं हे भाजपाच्या नारी शक्ती राजकारणाशी पूर्णपणे सुसंगत आहे। तिसरं कारण म्हणजे समाज संतुलन। मराठी महिला असूनही गुजराती बहुल मतदारसंघात स्वीकार्य असणं हे राजकीय संतुलन साधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं। चौथं आणि निर्णायक कारण म्हणजे अनुभव। 3 वेळा नगरसेविका, समिती अध्यक्षपद आणि संघटनात्मक काम यावेळी महापौर पदासाठी लागणारा अनुभव यांच्याकडे आहे। आता त्यांच्या वैयक्तिक पार्श्वभूमीकडे पाहिलं तर ऋतू तावडे यांचं कुटुंब शिक्षणाला महत्त्व देणार आहे। त्यांचा मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि त्यांची मुलगी ॲडव्होकेट आहे। ही केवळ कौटुंबिक माहिती नाही तर त्यांच्या विचारसरणीचा प्रतिबिंब मानलं जातं। शिक्षण, व्यावसायिकता आणि आधुनिक दृष्टिकोन हे मूल्य त्यांच्या नेतृत्वात दिसतात असं त्यांचं समर्थक सांगतात। कौटुंबिक व्यवसायाबद्दल कोणतीही मोठी किंवा ठोस माहिती सार्वजनिक पातळीवर उपलब्ध नाही। त्यामुळे त्यांची ओळख एखाद्या राजकीय वारशातून किंवा उद्योगपती कुटुंबातून आलेली अशी नसून ती पूर्णपणे ग्राउंडवरून वर आलेल्या लोकप्रतिनिधीची आहे। भाजपासाठी ऋतू तावडे यांची निवड म्हणजे फक्त आजचा निर्णय नाही तर पुढच्या अनेक वर्षाची राजकीय गुंतवणूक आहे। मुंबईत मराठी मतदार नाराज होऊ नयेत, महिला मतदार अधिक प्रमाणात जोडले जावेत आणि BMC मधील सत्ता अधिक मजबूत व्हावी या तिन्ही उद्दिष्टांसाठी ऋतू तावडे यांचा योग्य पर्याय असण्याचा भाजपाला वाटतं आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला। आज ऋतू तावडे या मुंबईच्या पहिल्या भाजप महिला महापौर म्हणून, मराठी आणि मराठा समाजातील नेतृत्व म्हणून आणि अनुभव संपन्न नगरसेविका म्हणून समोर उभ्या आहेत। हा निर्णय यशस्वी ठरेल की नाही, मुंबईकर त्यांना कितपत स्वीकारतील आणि पुढील राजकारणाची दिशा काय असेल हा येणारा काळच ठरवेल। पण एक गोष्ट नक्की आहे, ऋतू तावडे यांची महापौरपदी निवड हा भाजपाचा अत्यंत विचारपूर्वक मराठी अस्मितेला हात घालणारा आणि अचूक राजकीय गणित जुळवणारा निर्णय आहे। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।